क्लास आणि हे बघा दिस इज थायलंड. सो आमचा फुकेटचा डे 2 सुद्धा संपलेला आहे. आता आपला डे 3 चालू होतोय. याच्यापेक्षा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज आहे 6 तारीख, आमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीची डेट. तर खूप मजा येणार आहे. आमचा मेन प्लॅन तर अॅनिव्हर्सरीसाठीच होता की 6 आणि 7 साठी आम्हाला एन्जॉय करायचं होतं. आमचा 7-12 जर काढलेला आहे इंडियामध्ये, यावेळी फुकेटमध्ये किंवा थायलंडमध्ये आम्ही पूर्ण मजा करणार होतो. तो आता ना आपलं फुकेट पूर्ण फिरून झालंय. 2 दिवसाचं पूर्ण फुकेट फिरून झालंय. तुम्ही व्हिडिओ नसेल नक्की बघून घ्या आणि फटाफट डिटेल बघायचे ना इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. खूप मजा केलेली, खूप खूप भारी भारी आणि इझी जे ऑप्शन आहे. परत सांगतोय, थायलंडला येणं आहे ना एकदम सोपी गोष्ट आहे. कोणी येऊ शकतं, काही एवढं काही रिस्ट्रिक्शन वगैरे काहीच नाहीये. आणि आता आम्ही चेकआउट करतो इथून आणि चेकआउट व्ह्यू तर बघा काय भारी व्ह्यू इथे. आणि चेकआउट केल्यानंतर आहे ना आम्ही जातोय नेक्स्ट आयलँडकडे. नेक्स्ट आयलँड काय आहे ना तुम्हाला तर कळालं थंबनेलवरून. तो चाललोय आपण फिफीला. आणि कसं जाणार आहे इथून फुकेटवरून आपण फेरी गेलेली आहे. फेरी डायरेक्ट फिफीला आहे आणि फिफीहून मग आपले बाकी खूप सगळे प्लॅन असणार. खूप प्लॅन आहे. चलो तर रेडी झालोय, पटापट आपण निघू. पिकअपला येणार आहे. फेरी बुक केली ना तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप असतो, तो सॉर्टेड आहे. आपल्याला काय परत कॅब बुक करून परत हॉटेलपर्यंत जायची काही गरज नाही. त्यांना सांगायचं ह्या हॉटेलला राहतो, येतील, पिक करतील, 2 तासामध्ये आपण डायरेक्ट फिफीमध्ये पोहोचू. चलो. आणि चेकआउट झालेलं आहे आपलं. सकाळी निघालेले. आपल्या इंडियातले 6 वाजलेले आणि इकडचे 7:30. आम्ही 7 पासून वाढवत होतो. खूप लवकर उठलेलो आहे. म्हणजे आम्ही ना इंडियाच्या हिशोबात झोपतो, म्हणजे 1.5 तास अजून उशिरा झोपतोय. आणि इथल्या हिशोबात आम्ही लवकर उठतो, म्हणजे 1.5 तास लवकर उठतोय. जेव्हा तिकडे 5 झालेलं असेल तेव्हा आम्ही उठून मोकळे झालो असेल. लगेच पॅक झालेलं आहे. आमची फेरीचं पिकअप आहे. ओहो हो हां चालेल ठीक आहे. दिसतील पण बॅक साईडला. ही आपली पिकअप. इथून जाणार आपण फिफीला. You have come back any day. Okay. Thank you. Okay. You go inside, turn left, gate number 2. Gate number 2. Okay. Thank you. आणि आलेलो आहे आपण हार्बरला. कसं आहे ना की इथे एक रसाडा हार्बर करून आहे. म्हणजे तुम्ही फुकेटला आले ना तर फुकेटला रसाडा म्हणूनच तिकडे तुम्ही कुठेही गेले तिथूनच तुम्हाला आयलँड हॉपिंग करायचं असेल किंवा कोणत्या दुसऱ्या आयलँडला जाऊन स्टे करायचं. असं आपण फिफीला चाललो. आपले बोर्डिंग पास झालेले आहेत. बोर्डिंग पासवरून आपण फिफीला चाललो आहे. सो कुठेही जायचं असेल तर हेच मेन मोठा हार्बर आहे. इकडे जावं लागतं. तर डिपेंड ऑन युअर स्टे तुम्ही तसं प्लॅन करू शकता. चलो. आम्ही आपला आता हार्बरला आल्यानंतर बोटमध्ये लगेज लावून झालेलं आहे. वी कॅन सीट एनीवेअर, चिल मारू शकतो. हा आहे वरचा डेक. आम्ही खाली ऍक्च्युअली मस्त सिटिंग केलेली आहे. तिकडे थांबतोय म्हणलं तुम्हाला पहिले वरचा टूर दाखवून देतो. इथे ब्रेकफास्ट टाइमपास काय करायचं ते सगळं अवेलेबल आहे. बट द व्ह्यू सकाळी सगळ्या बोट रेडी झालेल्या आहे. आणि हा आहे व्ह्यू खतरनाक. आपल्या इंडियामध्ये 7 वाजलेले, इकडे 8:30 झालेले. 8:30 वाजता आपण निघणार. रसाडा हार्बर. चला आता तुम्हाला खालचा टूर करून देतो. हा सेंट्रल डेक आहे. इथे मस्तपैकी या साईडला फूड सेक्शन आहे, ब्रेकफास्ट काउंटर आहे आणि AC मिडल कंपार्टमेंट AC वाला आहे. इथे पुढे सुद्धा मला सिटिंग आहे. सो म्हणजे उन्हात नसेल जायचं होतं इथे. आणि आम्ही इथं जागा पकडलेली आहे. वर पण इतका छान व्ह्यू आहे ना. वरून चलायचं का आपण.
बोट सवारी सुरू झालेली आहे. 2 तासामध्ये आम्ही इथून आता आम्ही निघालेलो फुकेटवरून. फुकेट त्या साईडला दिसतंय. फुकेटवरून आम्ही निघालेलो आहे. खतरनाक सगळे लोक फोटो व्हिडिओ काढतात कारण की इतका खतरनाक दिसतंय. बघा तुम्हाला काय दिसतंय. बायको बघ ना किती सगळ्या ठिकाणी बघ ना छोटे छोटे आपल्याला आयलंड दिसतंय बघ. जरा बघू वरचा माहोल काय जमतोय. इकडे तर हवाच गायब झाली डायरेक्ट. इकडे हवाच लागत नाही आम्हाला. म्हणजे खालच्या प्रत्येक टेकला होतो ना तिकडे ना असं एवढं काय वाटलं नाही. जोरात हवा होती. आता इथं आलं ना शांत आहे. आणि फायनली आम्ही माया बे पार करत पोहोचलेलो फिफी आयलँडला. आणि डॉकयार्डला उतरल्यानंतर आपण फिफीला पोहोचल्यानंतर लगेच घेऊन निघावं लागतंय. एवढी गर्दी. सो आता उतरलं ना बघ. इकडे सगळे आपण जे पण हॉटेल बुक केलेलं असते ना त्या हॉटेलवाले लोक आहे ना सगळे उभे असतात आणि मग ते आपल्याला वेट करायला जातात. आपलंवाला हॉटेल आहे ना बघा आपलंवालं हे ते म्हटलं की ते 2 मिनटं वेट करायचं आहे. तर मला लगेच वेट करू ते आपल्याला पिक करतील हॉटेलपर्यंत सोडतील अँड वी विल गो. मजा आली. मस्त मस्त होतं ना. काय नजारे हे बघा ना. हे जे येतील त्यांना थांबवतील आणि मग एकत्र नेतील आपल्याला. आणि चलो आपलं पिकअप. वाव मजा आली राव फिफीला. हे बघा पिंकवाला आपला आहे. बसून घेतलाय. हा चलो 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 चलो. नाही हा ना. म्हणजे तुम्ही आलेला पिझ्झा वगैरे म्हणजे इथं लोकांचे बरेच हाईप आहे की ओ वाव. तर लोकांची इथे बरेच हाईप असते की ना आपल्याला इंडियन फूड किंवा इटेबल फूड मिळणार नाही. कॉक्रोच आणि किडे आणि हेच असतं. पण असं काही नाही आहे. बाकी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असली कसं आपण फुकेटवरून फिफीला आलो किंवा इंडियावरून थायलंडला आलो कोणत्याही लोकेशन आलो ना तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आपले व्लॉग डेली आणि ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे सांगा किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा. तोपर्यंत आम्ही यांना फॉलो करतो. हे बा ओ आणि शॉप्स मेडिकल फूड सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहे. हां हां घे की. हां कर कर कर. खूप भारी वाटेल खरंच करून टाक. बायको आज एनिवर्सरी आपली. हाँ आज एंगेजमेंट है. कल अपनी शादी है. शादी के पहले रेडी होने का है. लाल बाल. गणपति बप्पा. ओ हो सुंदर. में गणपति बाप्पा मोरया. फायनली आम्हाला गणपतीजींचं दर्शन झालेलं आहे. एक इम्पॉर्टंट अपग्रेड आम्ही केलं आमचं हॉटेल अपग्रेड.
जे हॉटेल होतं ते चेंज करून आम्ही नवीन पी नाईस बीच हॉटेल केलेलं आहे. हा त्याचा व्ह्यू आहे एक नंबर राव. आणि ते पण आहे ना ह्या बीच समोर फीचा जो मेन बीच आहे एकदम त्याच साईडला केलेला आहे. ओ हो हो खतरनाक खतरनाक. ते हॉटेल बघितलं असं वाटलं की ना अरे आपल्याला तर अपग्रेड करायलाच पाहिजे. एकचदा येतो आपण इतका टाईम नंतर. आणि वर साईडला पण बरेच व्ह्यू आहे. मेन म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय जे आहे ना ते बघण्यासारखं होतं. आम्ही 2 मिनटं विचार केला, फटाफट बुकिंग कॅन्सल केल्या तिकडच्या आणि लवकर इकडे केलं. कारण की दिस इज वॉट वी एक्सपेक्ट की आपण जेव्हा कुठे ट्रॅव्हलला जातो तर असे काहीतरी वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, असं काहीतरी वेगळं एन्व्हायरमेंट बघायला मिळतं. आणि अशा ठिकाणी स्टे करायला मिळालं ना तर जन्नत जन्नत. बायको आता आपल्याला मस्तपैकी रूम टूर देणार आहे. हा आपला रूम. हो 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 नाईस. एक मस्त बेड दिलेला आहे. हो 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 TV काय व्ह्यू दिलाय ना, मस्त वाटतं इथं. आणि ह्याच्याच बाजूला छोटीशी बाल्कनी. बाल्कनी म्हणजे पाहिजेच आपलं, बाल्कनी म्हणजे प्रेम. आणि वा बाल्कनीतून काय व्ह्यू आहे. मस्त गार्डन केलेलं आहे. चलो आता बायको गिव्ह अस अ गुड हाऊस टूर. ए पण किती छान पिलो आहेत. नाईस. हा 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 कुठे गेलीस. इथेच वॉकिंग वॉर्डरोब दिलेला आहे यांनी. नाईस. वॉशरूम सही आहे. सही आहे ना. सही आहे. नाईस. आवडलं हो आवडलं. हा? तुला पण आवडलं आणि मला पण आवडलं. जाम मजा आली. ऊन जाम जाम वाढलं इथला. इथे ऊन आहे, घामोघाम पण होते, पण तेवढंच मला तर आदत आहे. कारण की ती काय म्हणायचं म्हणते कारण की मुंबईचं आहे. मुंबईत आम्हाला ही सवय आहे